महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जेजुरी शहरातील खोमणे आळीतील बांधकामाधीन इमारत सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास धोकादायकरित्या झुकली होती। जेजुरी नगर परिषदेने अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली। पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले। सुरक्षा बॅरिकेड लावून रहदारी थांबवण्यात आली। जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात रविवारी दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजता बांधकाम सुरू असलेली 5 मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरित्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली। वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य अनर्थ टळलाय। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारती भोवतालचा परिसर तात्काळ बंद करण्यात आला। तसेच शेजारील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले। पहाटे पुणे महानगरपालिकेचे कटर्स दाखल झाले। सकाळी 8 वाजता इमारत पाडण्याचं काम सुरू झालं आणि क्षणार्धात 5 मजली इमारत खाली कोसळली। प्राथमिक माहितीनुसार इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असून नेमकं कारण तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। प्राथमिक माहितीनुसार इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असून नेमकं कारण तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाढत्या शहरांमध्ये बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे। सदर इमारत अनधिकृतपणे बांधली जात होती। सदर इमारत मालकास जेजुरी नगर परिषदेच्या वतीने यापूर्वीच नोटीस दिली होती। आणखी अनेक इमारती अनधिकृतपणे बांधण्यात येत असून त्यांनाही पालिकेने नोटीसी दिल्यात। आता या इमारतींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितलंय। जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे आणि कर्मचारी वर्गाने इमारत झुकल्यापासून ते इमारत पाडून मलबा हटवण्यापर्यंत चोख बंदोबस्त दिलाय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।